പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിയുടെയും ഷായുടെയും തീരുമാനം അംഗീകരിക്കുമെന്ന് മുഖ്യമന്ത്രി ഏകനാഥ് शिंदे. काल मोदी साहेबांनाही फोन केला, अमित शाह साहेबांनाही फोन केला. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मान्य असेल. മഹാരാഷ്ട്രയിൽ മഹായുതിയുടെ വൻ വിജയത്തിന് ജനങ്ങൾക്ക് നന്ദി പറഞ്ഞുകൊണ്ടാണ് ഏകനാഥ് शिंदे മാധ്യമങ്ങളെ അഭിസംബോധന ചെയ്തത്. मतदाताओं को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ. हमारे लाडली बहना, लाडले भाई, लाडले किसान, लाडले सब जो भी है, सभी लोगों ने हमें पूरा सपोर्ट किया है और ये लैंडस्लाइड विक्ट्री है. ये अभूतपूर्व ऐसी विक्ट्री है. മഹാരാഷ്ട്രയ്ക്ക് ഗുണം ചെയ്യുന്ന ഏത് തീരുമാനവും സ്വാഗതം ചെയ്യുമെന്നും പ്രധാനമന്ത്രി മോദിയുടെയും അമിത് ഷായുടെയും തീരുമാനം അംഗീകരിക്കുമെന്നും ഏകനാഥ് शिंदे പറഞ്ഞു. महाराष्ट्राला त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि म्हणून कुठलीही कोंडी आणि कुठलेही काही राहू नये म्हणून मी आज तुम्हाला बोलवलं आहे. आणि भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. ഈ പ്രക്രിയയിൽ താൻ ഒരിക്കലും തടസ്സമാകില്ലെന്നും നേതൃത്വത്തെ അറിയിച്ചതായി शिंदे കൂട്ടിച്ചേ. की जो निर्णय आपण घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. आणि त्यामुळे कुठलंही काही कोंडी, कुठलंही काही अडसर, कुठले काही नाराजी, कुठलं काही हे सगळं काही नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही आहे. अगोदर महाविकास आघाडी स्पीड ब्रेकर होती. തന്റെ കാലയളവിൽ നടപ്പാക്കിയ ജനോപകാരപ്രദമായ പദ്ധതികൾ ഒന്നൊന്നായി എണ്ണി പറഞ്ഞായിരുന്നു शिंदे നേട്ടങ്ങൾ അടയാളപ്പെടുത്തിയത്. काय आम्ही आज देऊ शकलो आनंद, हा आमचा उद्देश होता. आणि आज मला आनंद आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये 6,000, 8,000, 10,000 रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले. वयोश्री योजनेतून मिळायला लागले. सगळ्या योजना आहेत. आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे, आम्हाला मुलांच्या फीचे पैसे. काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू आणि हे पैसे पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी. താൻ മഹാരാഷ്ട്ര മുഖ്യമന്ത്രിയാകുമെന്ന് ഒരിക്കലും കരുതിയിരുന്നില്ലെന്നും സംസ്ഥാനത്തിന്റെ നേട്ടത്തിനായി പ്രവർത്തിച്ചിട്ടുണ്ടെന്നും शिंदे പറഞ്ഞു. एक मुख्यमंत्री म्हणून कधीच समजलो नाही. मी एक कॉमन मॅन म्हणून काम केलं. मुख्यमंत्री सीएम म्हणजे कॉमन मॅन अशी माझी धारणा. आणि त्या कॉमन मॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मॅनमध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल, कुठलाही अडथळा येत नव्हता. അടുത്ത മുഖ്യമന്ത്രി ദേവേന്ദ്ര ഫഡ്നാവിസ് ആയിരിക്കുമെന്ന സൂചനയാണ് ഷിൻഡെയുടെ പത്രസമ്മേളനം നൽകുന്നത്.